तर हॅलो गाईज, मी आणि पप्पा चाललो होतो पप्पांची भाऊबीज करायला पनवेलला आणि लोणावळ्याला. तर बघा तुम्ही आता आम्ही किती मजा केली, एकदम नाद केला. आणि मी हा व्ह्यू घेतलेला आहे. व्ह्यू तर आम्ही कडक घेतला आणि गाणी बिणी एकदम कडक लावून चाललेले आहे. आणि समोर गाडी बघ कसली भारी. त्यानंतर आम्ही गेलो तिथं, आरती करत होती पदार्थ आणि आरती वगैरे चालू होती. तर माझी कॉमेडी चालू होती म्हणून पप्पा हसतोय. पप्पा हसत होता तर मला पण हसू आवरत नव्हतं, मी गप झालो होतो. आणि त्यानंतर पप्पांनी गिफ्ट दिलं. गिफ्ट तर तुम्ही बघू शकता कसं पप्पांनी एकदम कडकमध्ये गिफ्ट आणलं होतं. आणि त्याला आवडलं असं गिफ्ट पप्पांनी दिल्यानंतर फोटोशूट झाले आमचे. मी पण काढला एक फोटो तिच्यासोबत. नंतर मग आम्ही निघालो पुण्याला निघताना मग बघितले तुम्ही कसा व्ह्यू आहे. व्ह्यू तो एकदम नाद आहे, नाद म्हणजे काम 25. त्यानंतर मग आम्ही तिथं 2 मिनटात पोचल्यानंतर तिथं आरती चालू झाली. आरती तर बघितली तुम्ही कशी नादच होती. आणि नंतर मग पप्पांनी काय केलं, थोडीफार पैसे वगैरे काढले आणि नंतर गिफ्ट तर ते तिला दिलं. तिला पण साडी दिली. नंतर तिने पण ताट वगैरे मस्त एकदम काम 25. ताट तर तिने नादच घेतला होता, मला एवढा आवडला होता ना. मी तिला बोललो पुढच्या वेळेला मला पण असं ताट पाहिजे. ती बोलली ओके. नंतर तिने गाडीची पण पूजा करायला घेतली. गाडीची पूजा पण तिने एकदम भारी केली. नादच नाही, तिचा कामच 25 आहे. ही दुसरी आत्या आहे का. नंतर पूजा वगैरे झाली. मग तिथून आम्ही घरी येत होतो. तर या एस टीला बघू शकता तुम्ही, तो हिरो आहे. तो हिरोला आता काही काम नाही, धंदा नाही राहिला. त्यांनी आता बुटांची ॲडव्हर्टाईज घेतली. त्यानंतर आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही त्याला बोललो चल निघ, चल त्या पुढं. तर इथं आलो लोणावळ्यामध्ये कपल होतं. त्या कपलची झाली होती भांडण, तर ते काय तुम्हाला दाखवायला भेटलं नाही. मग तिथून आम्ही आलूच टर्न मारला. पापा म्हणतो तर जाऊ दे, त्यांचं काय नेहमीच असते. तिथून आलं पल्ले मठाच्या इथं मस्त असं कमान चालू होती. पापा म्हणतो एक नंबर भारी काम केलं आहे. त्यानंतर मग आम्ही थोडा पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता फुल गर्दी होती. त्यानंतर आम्ही गर्दीतून जरा हटलो तर आलो पुढं. माथेरानचा डोंगर एकदम भारी दिसतो म्हणून मला बोललो दाखवू तुम्हाला माथेरानचा डोंगर. मॅकला जाम आवडतो ना आमच्या माथेरानचा डोंगर, बाकी काय विषय नाही. नंतर त्या थोडासा पुढं आलो तर जरा पापा म्हणतो आता काय करायचं. आम्ही बोललो चला बाजारात. पप्पा म्हणतो नको आता संध्याला जाऊ. मग पप्पा म्हणतो ठीक आहे चालेल. तर त्या थोडा पुढं आलो तर पप्पा म्हणतो एक काम करू चल आता एक आलो एवढं तर थोडंसं काहीतरी कॉफी वगैरे पिऊ. मी बोललो नको. तर पप्पा अरे नमस्तेला जाऊ ना विजू भाऊच्या हॉटेलला. तर मी बोललो नको, भाऊच्या हॉटेलला आपण जेवायला जाऊ डायरेक्ट, चहावीचं काय विषय नको. पप्पा म्हणतो ठीक आहे चालेल. मग पप्पाचा मूड नाळं झालं. मग आलो पुढं आलो तर पप्पानी घेतला काचकॅन टोन घेतल्यानंतर जो आमच्या इथं स्मारक आहे ना, त्या स्मारकाची जिथं बारीक फरक होता तो पुसत होता. मला लय भारी वाटलं, पण तो काही दिसत नव्हता म्हणून तुम्हाला काही दाखवत नाही भाई. चला मी आता इथं ब्लॉग एंड करतो आणि भेटूया अशाच ब्लॉगला. ओके.